कार्यक्रमाला अगदी सर्व हाताने मदत केलेली आहे असे शिवसेना तालुका प्रमुख सुमित भैया त्रिवेदी आणि त्यांचे भाऊ मोहित भैया त्रिवेदी त्या ठिकाणी उपस्थित आहे। परंतु या दोघांनी अतिशय मेहनत या ठिकाणी आपल्यासाठी केली आहे। यांचा सत्कार प्रतिष्ठानच्या वतीने शाल संदीप तुळसकर, राजेश ढोकरट आणि मुटेकर यांनी शाल यासाठी भरपूर असं मार्गदर्शन आणि मदत या प्रतिष्ठानला असते त्रिवेदी यांचाही सत्कार प्रतिष्ठानच्या वतीने होत आहे। कटाटे यांचाही या ठिकाणी सत्कार बचत गटाच्या वतीनं करण्यात येत आहे। सुदर्शन महाराज येता येता त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये, त्यांच्या प्रवचनामध्ये, भाषण आणि प्रवचन दोन्ही चाललं होतं आणि ते लोणारी समाजाबद्दल काय काय गोष्टी बोलत होते तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी हळूच माझ्या शेजारी जाधव बसले होते, त्यांना विचारलं काय लोणार, पण आमच्याकडे तुम्ही बऱ्यापैकी आमच्या समाजाची तुम्हाला माहिती आहे आणि मग किल्ले बनवताना लोणारी समाजाचं काय काम होतं, छत्रपतींच्या राज्यामध्ये लोणारी समाजाची काम। तसं महाराज तुम्हाला सांगतो की लोणारी समाज हा क्षत्रिय, हा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा समाज आहे। आज समाजाची अनेक लोक इथे या ठिकाणी बसलेत आणि तुम्हाला आता या ठिकाणी सत्कार करायला आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत। मी आलो विचारलं की आमच्या भगिनी एवढ्या कशा काय, तुम्हाला विचारलं कशा काय, तर माझ्या लक्षात आलं की तुमच्या माठामध्ये सगळे प्रवचन येत असतील आणि म्हणून लाडक्या बहिणीचे दिवस चांगले महाराष्ट्रात। मला त्याचा त्रास झाला, त्या लाडक्या बहिणीचा मला त्रास झाला, पण मी सुधारणा करून एकनाथ शिंदे साहेबांकडे पोहोचलो। लाडक्या बहिणी विधानसभेत बघितलं ती सगळ्यांना उलटा करून लागली, त्यात मी वाचलो नाही, पण लाडक्या बहिणी बऱ्याच आपल्या या ठिकाणी बसले। आज लोणारी समाजाचं या ठिकाणी उद्घाटन एवढं मोठ्या पद्धतीने केलं आहे। या समाजाचे सर्वच आमचे पदाधिकारी आहेत, अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सगळे चेहरे मला या कार्यक्रमात नेहमी कार्यक्रमात दिसतात। मग आमचे शिल्लक सर असतील, दगड असतील, आमचे आजगे असतील, बरेच त्या ठिकाणी मंडळी आमच्या बरोबर काम करतात। आमचे भाऊसाहेब गोडसे या ठिकाणी आले, नाना ढेंगरे आले, संदीप होळकर आले, दिलीप राणे आले, सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत। समाजाचा कार्यक्रम म्हटलं तर एक आनंदाची पर्वणी असते। आपण नेहमी दुसऱ्याच्या कार्यक्रमात जातो, सगळेच जातात, तिथं आपण एक रक्तामासाची लोक भेटतो आणि सगळे आपण एका रक्तामासाची लोक आहेत। आपलं देणं आणि मला आमचा समाज लय मोठा नाही, क्षेत्रीय पण मोठा नाही, पण आम्ही जिथं जिथं आहे तिथं एकदम गोळ्या मिळून जातो। आमचे रोटी बिटी एवढं असतील, बाकीचे सगळे असतील, पण सगळे आम्ही तुम्हाला नावामध्ये आम्ही सगळे एकत्र आहे। आता ह्यात माझे बरेच नातेवाईक असतील आणि ते मी त्यांचा नातेवाईक, त्यामुळं आज संभाजीनगरमध्ये आपण ही मंडळी राजकारणामध्ये जे जे सर्वच पक्षाच्या लोकांबरोबर काम करणारी आमची मंडळी देतात आणि प्रामाणिक एकदा दिलेला शब्द पार पाडणारे लोक देतात आणि म्हणून सगळ्या शिवसैनिकांच्या त्यांच्या दृष्टीत सगळे शिवसैनिक दिसतात आणि भोंगडे साहेब असतील, याच्यापूर्वी खैरे साहेब असतील आणि बरेच त्या वेळेला निर्णयाची वेळ येते, त्या वेळेला समाज निर्णय चांगल्या माणसाच्या पाठीशी उभा राहतो, हा माझा अनुभव आहे। आज आपण लोणारी समाजाचे या ठिकाणी प्रतिष्ठान केलं आहे। सर्व पदाधिकाऱ्यांना माझी मनापासून विनंती की आपण जरी लोणारी समाजाचा असलो तरी आपल्याला ह्या प्रदेशाच्या संकट नाही, कुठल्याही समाजाचा माणूस आला तर त्याची सेवा करण्याचं काम आपल्याला या प्रतिष्ठानच्या माध्यमातून करावं लागेल। कारण मानवी धर्म, माणुसकी धर्म या समाजामध्ये आणि म्हणून आज आपल्याकडे जो माणूस आहे त्या माणसाला परमेश्वर म्हणून
त्याची सेवा करण्याचं भाग्य आपण या प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलं पाहिजे. माझं ह्या पदाधिकाऱ्यांना सांगणं आहे की आपण ज्या प्रतिष्ठान आपण समाजासाठी उपलब्ध केले तर ते फक्त लोणारी समाजाचा जो उपयोग होता तो सर्व खर्चात थरात त्याला अडचणी दिन दुबळात कोणाला आहे या प्रतिष्ठानच्या माध्यमातून मदत करा अशी मी तुम्हाला मनापासून विनंती करतो. कारण तो मानवी धर्म आहे. तुम्ही हे रजिस्टर जिथं केलं असेल त्याचा नंबर बी पडलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये नियमावली असेल या समाजाचं ह्या संविधानाचं याचं मी पालन करेल. त्याच्या पालनाप्रमाणे आपलं कर्तव्य हे कर्तव्य आपण समाजाचं एक नेतृत्व होणार. तुम्ही उद्याला येणार आहे तुम्ही काम करताच आहे पण प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्या युवकांची संघटना ह्या समाज जगामध्ये अग्रेसर जिथं जिथं अन्याय असेल जिथं तिथं समाजाला मदत असेल तिथं लोणारी समाजाचा कार्यकर्ता हजर राहायला पाहिजे. तरच ह्या प्रतिष्ठानचं उद्घाटन खऱ्या अर्थाने मानव धर्माला लाभल असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. आता मी निवडणुका आता आल्या असतील मी भुमरे साहेबांना विनंती करेन की आमच्या 2-4 लोकांना तुम्ही उमेदवारी द्या. त्यांनी पैठणवर येत्या खांडेकर साहेबांच्या घरी थांबलो तर खांडेकरांचं बी घर पूर्वीपासून शिवसेनेवर काम करते आणि अनेक मंडळी आमची तशी तुमची म्हणजे हिंदुत्वादीच आहे आणि पहिल्या धर्माचं कुठल्याही पक्षात काम केलं तर त्याला पहिला त्याचा धर्म आणि आपल्या धर्माला जो आपल्यावर काम करत त्या धर्माचा आदर करणं हा मानवी धर्म आहे आणि तो आपला धर्म आहे. आपला लोणारी समाजामध्ये साहेब आमचा महाराज चुन्याचा धंदा आहे आणि चुना तर प्रत्येकाला लागतो आणि ह्या धंद्यामध्ये तर तुम्हाला मुस्लिम समाजाचा आणि चुन्याचं तर जवळचं राहते. एक वेळ तुम्ही ऐकलं तिथं पण मुस्लिम समाजाच्या घरी चुन्याचा कारण आमचा व्यवहार जो व्यवसाय हा सर्व समाजाच्या जवळचा व्यवसाय आहे आणि आम्ही काम करताना छत्रपतींचा आदर्श आहे आणि त्या आदर्शाप्रमाणे आम्ही कायम या देशासाठी या राज्यासाठी या समाजासाठी समाजाने वाहिलेला इतिहास आहे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे किल्ले बांधणे वेळ पडले तर आमच्या पद्धतीने आम्ही ह्या स्वराज्याच्या उभारण्यासाठी लोणारी समाजाने मोठं योगदान दिले पण आमच्याकडे इतिहास घेणारे लोक लय कमी होते आणि इतिहास घेणारे लोक नसल्यामुळं आमचा जरा उल्लेख कमी आढळतो. पण माझं मत आहे की हा समाज कायम सगळ्यात राहिलेला